जय हरी शेतकरी भावांनो, आषाढी एकादशीच्या सर्व शेतकरी बांधवांना आपल्या वेणुगंगा शेती योजना चॅनल तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर राज्य सरकारला सुद्धा सुदबुद्धी सुचली आणि बरेच दिवस शेतकरी वाट पाहत असलेल्या कर्जमाफीच्या याद्या येण्यासाठी सुरुवात झाली। आता सहकार मंत्र्यांनी पहिली 553 शेतकऱ्याची यादी जाहीर केली, त्याच्यानंतर 17 लाख शेतकऱ्याची जाहीर केली। आता ह्या अशा याद्या चलतच राहणार आहेत। पण आता यामध्ये महत्त्वाचा एक प्रश्न आहे की बऱ्याच शेतकऱ्याच्या लक्षात आलेलं नाही की आपलं नाव या कर्जमाफीमध्ये येतं का नाही। आता यादी पाहायला गेले आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय तिथं भली मोठी यादी असणार आहे, पण आपल्याला अगदी सहजासहजी आपलं नाव या कर्जमाफीच्या यादीमध्ये आहे का नाही हे सहज लक्षात येईल। तर त्यासाठी काय करायचंय हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय। मात्र आपली एक छोटीशी विनंती असणार आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक आपल्या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्याच्या लक्षात यावा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा। आता एक लक्षात घ्या, आता सुरुवातीला ज्या काही याद्या जाहीर होणार आहेत ह्या होणार आहेत डीसीसी बँकेच्या, आणि डीसीसी बँकेचं का लय मोठं असं काही कर्ज नसते, त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। आणि जी काही राज्य सरकारची इतर नॅशनलाइज बँकाची केलेली यादी आहे थकबाकीदार शेतकऱ्यांची, इन्कम टॅक्सचा डाटा जो केंद्र सरकारकडे असतो त्यामध्ये त्याची पडताळणी होणार आणि ही पडताळणी झाल्याच्या नंतर ह्या याद्या आपले सरकार सेवा केंद्र, तुमचं तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत ह्या सगळीकडे येतात आणि ह्या याद्याचा कार्यक्रम हा चालूच राहणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला बी काम धंदा सोडून ह्या याद्या पाहत बसायला वेळ नसतो, बरोबर आहे की एवढी मोठी यादी पाहायची त्याच्यात आपलं नाव आहे का नाही। मग याच्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत काय आहे, जे आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करायचंय त्याच्यासाठी विशिष्ट क्रमांक आणि दुसरा ऑप्शन आहे आधार क्रमांक। त्याच्यामुळे ते विशिष्ट क्रमांक तुम्ही पाहत बसले बी नाही किंवा तुमचं त्या यादीमध्ये नाव आहे का नाही ते बी पाहत बसले नाही तरी तुमचा आधार नंबर त्या आपले सरकार सेवा केंद्रवाल्याला सांगायचा आणि त्याला म्हणायचं आपला आधार नंबर टाकून पाय। आणि आधार नंबर जरी टाकला तरी तुम्ही थकबाकीदार असू, नियमित शेतकरी असू किंवा पुढे ओटीएसचे शेतकरी असू, कोणत्याही प्रकारचे असले तरी त्यावर तुमचा डाटा सविस्तरपणे तुमच्याकडे किती कर्ज आहे, तुमचा कर्ज खाते क्रमांक, तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर अशी सगळी माहिती स्पष्टपणे दिसणार आहे। त्याच्यामुळे लय बेजार व्हायचं नाही, ते याद्या पाहाला आपला आधार नंबर त्याला सांगायचा आणि आलं का बाबा मोहना पाहायचं, नाही म्हणला का निघले, त्याच्यानं लय बेजार होण्याची गरज नाही। त्यामुळे ही महत्वाची अपडेट हे आपल्या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलाय। तुम्हाला अपडेट कशी वाटली तेवढं कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय जवान जय किसान।